ओठांना काय लावू हिवाळ्यामध्ये? आपले ओठ असे आहेत जे स्वतःहून सीबम प्रोडक्शन करत नाहीत, हायड्रेशन तयार करू शकत नाही. ते आपल्याला वरून लावावं लागतं. जे अतिशय गुणकारी, सगळ्यांच्या घरामध्ये असतं. अशी जर साय, तर साईमध्ये असतं लॅक्टिक ॲसिड आणि त्याच्यामुळे आपल्या ओठांचा रंग सुद्धा सुधारतो. अतिशय हायड्रेशन मिळतं. तूप लावू शकता. एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग चोळू शकता, त्याला मसाज करू शकता. अजून थोडंसं पुढे जाऊन सांगते. इंडी वाइल्ड मला ॲब्सोल्युटली या ब्रँडनं सरप्राईज केलंय बरं का. एका क्रिएटरनं काढलेला हा ब्रँड आहे प्रॉडक्टचा आणि इट इज रिअली म्हणजे हे हे सध्या व्हायरल का होतंय ना, लोकांना इतकं का आवडतंय त्याची कारणं आता मला मिळायला लागलीत. मी स्वतः विकत घेतला इंडी वाइल्डचा लिप बाल्म आणि आता त्याच्यात टिंटेड पण येतं. एकच प्रॉडक्ट घ्यायचं काम झालं. एक 800-850 पर्यंत एक लिप बाल्म येतो. एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग, ज्युसी, डूई ऑलमोस्ट असा ग्लॉस लावल्यासारखं ज्याच्यात रंग पण आहे. म्हणजे एक्स्ट्रा रंग, लिपस्टिक लावा, त्याच्यावरती लिप बाल्म लावा वगैरे याची काहीच गरज नाहीये. जास्त माज करायचंय तुम्हाला, खूप जास्त पैसे आहेत, हाय एंड जरा नखरे करायचे तर मला 2 गोष्टी कळल्या. इट्यूड हाऊसचा असा एक लिप मार्कर येतो, ओके. मार्कर टिंट नावाचा नवीन-नवीन आलाय आणि आय थिंक पिंक टँजरीन नावाचा माझं आहे. येस, पिंक टँजरीन नावाची शेड आहे आणि आत्ता जी मी लावली आहे ना, तीच ही शेड आहे. एक ऑरेंजिश शेड आहे. असा तो मार्कर आहे. असा तो पर्मनंट मार्कर सारखा जसाच्या तसा राहतो. ऑरेंजिश पिंक आहे. एक्स्ट्रीमली कोरियन पद्धतीचे जर तुम्हाला असे लिप्स पाहिजे असतील ना, पिंकी पिंकी ऑरेंजिश पिंक इतका सुंदर टिंट आहे हा. हा सगळ्यांना उत्तम दिसतोय. तुमची त्वचा थोडीशी डार्क असेल याच्यातला डार्क पण येतो. असा तो कोरियन ऑरेंजिश पिंक जो काय दिसतो असा मार्कर घ्यायचा. त्याच्यावरती मला आवडलेला लिप ऑइल ओठांच्या साठीचा आहाहा! आणि तो म्हणजे ॲपलबेरी लिप ऑइल नावाचं एक टिंटेड लिप ऑइल येतं. ज्याच्यामध्ये ग्लॉस सारखा इफेक्ट आहे, कलर आहे आणि तो ऑलमोस्ट सेम कलर आहे. असा मार्कर पाण्यासारखा जो तो आपलाच ओठांचा रंग घेतो आणि त्याच्यावरती सेम रंगाचा लिप ऑइल लावायचा. खूप नखरे, खूप छान बजेट असेल तर करण्याची गोष्ट आहे. नाहीतर हे नाही केलं तरी चालणार आहे. एक टिंटेड लिप बाल्म आणि तुमचं विंटरमध्ये काम होणार आहे.